धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नाल्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये, नागरिकांनी 30 वर्षांपूर्वी स्वखर्चाने बांधली भिंत. अतिक्रमण केलेलं आहे सिद्ध करून दाखवा, आयुक्तांनी प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक व फौजपाटा घेऊन अतिक्रमण मोजमापासाठी यावे. आरोप करताना शहानिशा करायला शिका, मग शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आरोप करा. अगोदर प्रभाग क्रमांक 1 मधील स्वतःच्या पक्षाचे माजी महापौर यांनी नाल्यावर उभारलेल्या पेट्रोल पंपाचे अतिक्रमण काढा, मग आपल्याच पक्षाच्या इतर नगरसेवकांच्या प्रभागात डोके घाला. प्रभाग क्रमांक 9 मधील भावसर कॉलनी येथे नाला सफाई करण्यासाठी संबंधित प्रभागातील भाजप नगरसेवक यांनी नालेसफाईचा ठेकेदार प्रभाग क्रमांक 1चा नगरसेवक याला बोलवले असता त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केल्यावर नाल्यावर 3 फुटाची संरक्षण भिंत संबंधित भावसर कॉलनीतील नागरिकांनी उभारलेली दिसून आली. याच परिसरात या नाल्यालगत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील राहतात. धीरज पाटील व संबंधित भावसर कॉलनीतील रहिवासी गेल्या 45 वर्षांपासून त्या ठिकाणी राहत असून संबंधित मिलचा नाला त्यांच्या मागील बाजूने वाहतो. त्या नाल्यावर महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची विकास कामे न झाल्याने सर्व नागरिकांनी नाल्याच्या पाण्याचा तसेच नाल्याच्या घाणीचा व सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून 3 फुटाची संरक्षण भिंत नाल्याच्या काठावर बांधली आहे. संबंधित नगरसेवकाने हा प्रकार पाहून या लोकांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 12 ते 15 फूट पुढे येऊन अतिक्रमण केले असल्याचा शोध लावला व त्या ठिकाणचे अतिक्रमण आयुक्तांनी काढावे असे आवाहन केले व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आरोप केले. त्या नगरसेवकाला आम्ही सांगू इच्छितो की 1600 स्क्वेअर फुटाच्या जागेत 1200 स्क्वेअर फुटाचा बांधकाम एकूण 6 रहिवासी यांचे असून त्यातील 2 रहिवासी हे त्या नगरसेवकांचे जवळचे नातेवाईक आहेत. ईगल सोसायटी नावाने बांधकाम 45 वर्ष जुने आहे. शिवाय त्या ठिकाणी नाल्यावर गटारीच्या भिंती एवढी भिंत व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही. त्यामुळे उद्या त्याने व त्याच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, आयुक्तांना व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला घेऊन सर्व जागेची मोजमाप करावी. अतिरिक्त बांधकाम आढळल्यास त्या ठिकाणी सर्व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी व रहिवासी क्षेत्राचे म्हणजे घर किंवा शेड अतिक्रमण आढळून आल्यास ते धुळेकरांसमोर जाहीर करावे. पण त्याआधी त्या नगरसेवकाने आपल्याच प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मधील जीटीपी स्टॉपवरील नाल्यावर आपल्याच भाजपा पक्षाच्या माजी महापौर यांच्या सुपुत्राचे पेट्रोल पंपाचे अतिक्रमण काढावे, मग दुसऱ्यांच्या प्रभागात व नागरिकांना उपदेश द्यावा. अन्यथा या भागातील नागरिकांची व आपल्याच नातेवाईकांची माफी मागावी असे पत्रक शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह संजय वाघ, के.एफ. घरटे, नरेंद्र खलाने, परेश मराठे, श्रीमती सरला भालसिंगे, चेतन पाटील, प्रसाद चव्हाण, लीलाधर पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. आज सकाळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक यांनी या नाल्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जी तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने धुळे शहरामधली नालेसफाई सुरू असताना या नालेसफाईचा जो ठेकेदार होता, या नाल्यामध्ये मशीन उतरत नव्हतं, पुढेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी साफ करायचं होतं. तर या नालेसफाईचा जो ठेकेदार आहे नगरसेवक, आज तो खऱ्या अर्थाने धुळेकरांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी संबंधित नगरसेवकांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर ज्या वेळेला या समोरच्या भावसार कॉलनीमध्ये ईगल सोसायटीमध्ये मी स्वतः शिवसेनेचा महानगर प्रमुख धीरज पाटील या ठिकाणी राहतो. गेल्या 45 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्याला या ठिकाणी आहेत. सर्व प्लॉट हे 1650 स्क्वेअर फुटाचे या ठिकाणी आहेत आणि त्या संबंधित नगरसेवकाने या ठिकाणी या संदर्भामध्ये की या ठिकाणी उभाटाचे जे काही पुढारी आहेत, जे काही नेते आहेत, ते अख्ख्या धुळे शहराला ज्ञान पाजळत राहतात. कुठे रस्ते असतील, कुठे गटारी असतील, त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवत असतात. अशा प्रकारचं एक अशोभनीय वक्तव्य या ठिकाणी केलं. त्या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी मी या संपूर्ण सर्व आमच्या या महिला भगिनी या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. हा नाला कोरताना संबंधित ठेकेदार या ठिकाणी पुढे आला आणि या ठिकाणी आमच्यावरती आरोप करून गेला. या ठिकाणी माझं धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना
या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे की या ठिकाणी 1650 स्क्वेअर फुटामध्ये फक्त 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. 1 इंच जर या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी जर केलेलं असेल तर ते अतिक्रमण आयुक्तांना घेऊन आणि धुळे शहराचे लाडके आमदार यांना घेऊन या ठिकाणी अतिक्रमण काढावं. धुळेकरांना आपण बघू शकतात, हा मिलचा नाला आहे. 1960 सालापासून हा नाला पूर्वी या भागामध्ये वस्ती अतिशय कमी होती. संबप्पा कॉलनीपासून अशोकनगर असेल, नारायण मास्तीची चाळ असेल, सम्राटनगर, वैभवनगर, पलीकडच्या नवजीवन ब्लड बँकेकडच्या सर्व कॉलन्या असतील, त्या सर्व कॉलन्यांचं सांडपाणी या नाल्यामध्ये या ठिकाणी वाहत राहतं. संबंधित नगरसेवक यांनी या ठिकाणी विकास काम करण्याचं ठरवलेलं आहे. या विकास कामासंदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की हा नाला या ठिकाणी ओपन अवस्थेमध्ये असावा. नगरसेवकाचं म्हणणं असं होतं की हा नाला आम्ही या ठिकाणी बंदिस्त करू, पण या नाल्यामधनं पूर्णपणे मैलाचं पाणी वाहत असल्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या नाल्याचा प्रचंड घाणीचा वास या ठिकाणी सहन करावा लागतो. दररोज सकाळी खूप घाणेरडा वास या ठिकाणी येतो. नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही विकास काम जरूर करा, पण त्या ठिकाणी ते विकास काम करताना नाला हा मोकळा ठेवा. ही भूमिका आमची या ठिकाणी होती. प्रभाग क्रमांक 1चा बोलगेवढा नगरसेवक या ठिकाणी आला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे माझी या ठिकाणी त्याने इज्जत काढण्याचा प्रयत्न करता. मी त्याला या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगू शकतो, या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मी महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करतोय. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही ठेकेदाराला असेल किंवा महानगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही आजपर्यंत ब्लॅकमेल केलेलं नाही आहे किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. हे माझं वडिलोपार्जित घर आहे. हा पलीकडचा प्लॉट या ठिकाणी संजय वाघ यांचा आहे. त्याच्या बाजूला त्याने चुकीचं घर या ठिकाणी सांगितलं. त्याच्या बाजूला 1200 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये मी वडिलोपार्जित प्लॉटमध्ये त्या ठिकाणी राहतो. 1 इंच देखील अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. धुळेकरांनो, या नाल्याची अवस्था इतकी वाईट आहे की पावसाळ्यामध्ये या नाल्याला प्रचंड पाणी येतं, घाण या ठिकाणी अटकते. आणि आपण बघू शकतात या ठिकाणी मागच्या नगरसेवकाने जुन्या पद्धतीने चेंबर केलेले होते. हे चेंबर पूर्णपणे फुल होतात. चेंबर अरे नाही मी भावसार कॉलनीतला रहिवासी. इथं संबंधित नगरसेवकांनी जो प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकांनी जो आरोप केला आहे की बुवा या भागात अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आहे. जी भिंत जी बांधलेली आहे ती नाल्याच्या या दृष्टीने बांधलेली किंवा साफ वरती येऊ नये या दृष्टीने ही भिंत बांधण्यात आलेली आहे. तर त्यांनी तो आरोप केलेला आहे. हा चुकीचा आरोप आहे. ते काही अतिक्रमण वगैरे नाही केलेलं आहे. त्यांनी महानगरपालिकेने येऊन मोजमाप करून घ्यावे आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य वाटलं ती भूमिका त्यांनी करावी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.